उपदेशनाला अनन्यसाधारण मत आहे. आपण जेव्हा IVFचा सल्ला पेशंटना देतो तेव्हा पहिला प्रश्न असा असतो, माझं होणारं बाळ हे नॉर्मल असेल का? पण IVF मध्ये जी गर्भधारणा होते त्यावेळेला जे अपत्य ते जन्माला येतं ते नैसर्गिक रुजलेल्या बाळांप्रमाणेच नॉर्मल असतं, निर्दोष असतं. आता आपण कित्येक वेळेला बघतो नैसर्गिक गर्भधारणा झाली आहे तरी बाळामध्ये काहीतरी अपंगत्व असतं, काहीतरी व्यंगत्व असतं. तसंच क्वचित प्रसंगी IVFने जन्माला आलेल्या बाळामध्ये कधीतरीच ते असू शकतं. पण IVFनी तयार झालेली किंवा आपण जन्माला आलेली मुलं हे अतिशय नॉर्मल असतात. दुसरा त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की नक्कीच माझं तर आहे ना. IVFचं मूल हे 100% त्यांचं मूल असतं. कारण IVF मधून जो आपण गर्भ तयार करतो तो त्या जोडप्यातील स्त्रीची बीजं घेऊन केलेला असतो आणि त्यात तिच्या जोडीदाराच्या शुक्राणूंपासून तयार केलेला गर्भ असतो. फक्त नैसर्गिक गर्भधारणेस अडचणी आल्यामुळे शुक्राणू आणि स्त्री बीज हे बाहेर घेतलं जातं, बाहेर परीक्षणाळीत त्यांचा गर्भ तयार केला जातो आणि मग तो आपण आत सोडत असतो. त्यामुळे मूल हे 100% त्यांचं मूल असतं. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना भेडसावत किंवा त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या लक्षात येत असते की ही अतिशय वेदनादायक प्रक्रिया आहे. ह्याने खूप त्रास होईल शरीराला, इतकी इंजेक्शन्स घ्यावी लागतात. तर हा त्यांचा प्रश्न, ह्याच्यावर मला निश्चितच उत्तर द्यावंसं वाटतंय. कारण आता वर्षोनवर्ष जी अपत्य होण्यासाठी गर्भधारणेसाठी वाट बघत असलेली जी जोडपी आहेत त्यांना IVF हे खरं म्हणजे वरदानच आहे. IVF मध्ये निश्चितच थोडी इंजेक्शन्स घ्यावी लागतात, पण आपलं स्वतःचं मूल खात्रीशीरपणे आणि लवकरात लवकर मिळण्यासाठी थोडासा त्रास त्यांना घेणं हे गरजेचं आहे. आणि नक्कीच म्हणजे आतापर्यंत ते बरेच मानसिक त्रासातनं गेलेच असतात. त्या मनाने हा जो होणारा जो शारीरिक त्रास आहे तो फारच कमी म्हणायला काही हरकत नाहीये. डॉक्टर, आपण एक फोन घेऊया. तानाजी जाधव आपल्याशी बोलतायत वाशीहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम. हा नमस्कार. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझं वय 28 आहे मॅडम आणि माझ्या मिसेसचं वय आहे 25. ओके. तर एक 7-8 महिन्यापूर्वी अबॉर्शन झालं होतं तिचं. ओके. हा हा. आणि त्याच्यानंतर आम्ही ट्राय करतोय पण काय म्हणजे फरक नाहीये. आणि म्हणजे तिला मासिक पाळी पण व्यवस्थित येत नाहीये. आणि आले ना तरी 7-8 दिवस म्हणजे ब्लडिंग होतं. ओके, ठीक आहे. मग त्याच्यावर काय उपाय आहे म्हणजे? आणि परत असं होऊ नये, अबॉर्शन करू लागू नये असं काय उपाय म्हणजे त्याच्यावर काहीतरी उपाय आहे का? डॉक्टरांनी विचारले तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत? लग्नाला आता 3-4 वर्ष झालेत मॅडम. 4 वर्ष झाली आहेत. ठीक आहे जाधव सर, तुमच्या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणूया. आपण वेळ झाली एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की वंध्यत्वावर मात जर आपल्याला करायची असेल तर नेमकं आपण काय करू शकतो, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुप्रिया पुराणिक. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारा. आतापर्यंत बऱ्याच असे काही पेशंट्स आहेत, आपल्या मैत्रिणी आहेत, त्यांनी विचारलेच आहेत प्रश्न. पण जे तुमच्या मनातील प्रश्न विचारायचे आहेत, शंका असतील, त्यासाठी म्हणून तुम्हाला जो आपला नंबर लागेल ना तो मात्र तुम्ही लिहून घ्या. आपला स्टुडिओमधला नंबर आहे, नंबर असा आहे 668-3333. मोबाईल सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा प्रश्न विचाराल तेव्हा कृपया तुमचा प्रश्न सलग विचारा की जेणेकरून डॉक्टरांना त्याचं उत्तर देणं फारच सोपं पडेल आणि तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊ शकेल. ब्रेकवर जाण्यापूर्वी तानाजी जाधव यांनी जो प्रश्न विचारला होता तर मिसेस जाधवनं ॲबॉर्शन झालेलं आहे 5-6 महिन्यापूर्वी. त्यांनी सांगितलं प्रयत्न करूनही आता त्यांना तितकं यश मिळत नाही आणि 4 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला. तर डॉक्टर, आपण त्यांना काय सल्ला द्याल? आता जाधव दादांनी जे आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्या पत्नीची पाळी अनियमित आहे, मासिक पाळी. जेव्हा मासिक पाळी अनियमित असते तेव्हा परत तिला PCOD असण्याचे चान्सेस असतात आणि PCODमध्ये अबॉर्शनचा रेट हा थोडासा जास्त असतो. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की ते अबॉर्शन झाल्यानंतर तिला परत गर्भधारणा राहत नाही आहे.
एक तर तिची पाळी अनियमित असल्यामुळे स्त्रीबीज तयार होत नाही आहे आणि ते फुटत नसल्यामुळे गर्भधारणा होत नाही आहे. आणि दुसरं असं असण्याची शक्यता आहे की एखाद्या अबॉर्शननंतर थोडंसं इन्फेक्शन जर झालेलं असेल तर तिच्या दोन्हीही गर्भनलिका कधी कधी बंद होण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळेला जाधव साहेबांना एक सल्ला आहे की त्यांनी दोन्ही गर्भनलिका चालू आहेत की नाही बघण्यासाठी गर्भाशयाचा एक एक्सरे काढणं आणि काढून घेणं हे गरजेचं आहे. आणि डॉक्टर, खरं तर जसं आपण मगाशी उल्लेख केलेला होता की खरं तर ह्या तितक्याशा त्रासदायक वगैरे ट्रीटमेंट्स नसतात. तर नेमकं काय आपलं सांगू शकता की हा जो छोटासा त्रास आहे तो सहन करणं आवश्यक आहे, पण अजून काही त्रास सहन करायचा असतो का त्या पेशंटनी? बरोबर आहे. वर्षोनवर्ष गर्भधारणेची वाट बघणाऱ्या स्त्रीला ही एक 10 दिवसाची इंजेक्शन्स म्हणजे खूप काही मोठा त्रास वाटत नसतो. कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे अतिशय खात्रीशीर आणि स्वतःचं मूल लवकरात लवकर होण्यासाठी IVF हे त्या लोकांना वरदान आहे. तर 10 दिवसाची इंजेक्शन जेव्हा आपण देतो ती साध्या इंजेक्शनसारखे मांडीवर किंवा खोब्यात असतात. तर ती इंजेक्शन जेव्हा होतात तेव्हा अनेक बीज शरीरामध्ये तयार होतात. आता मी ह्या मॉनिटरवर दाखवते, ती बीज परिपक्व झाल्यावर आपण थोडीशी भूल देऊन ही बीज बाहेर काढून घेत असतो. इथे कुठलंही ऑपरेशन नसतं, कुठलाही छेद नसतो, कुठलीही वेदनादायक प्रक्रिया ही नसते. ही अनेक स्त्रीबीज आहेत आणि त्याच्यामध्ये छोटी 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 आतमध्ये अंडी आहेत, ती आपण बाहेर काढून घेत असतो. ही बाहेर काढली की आपण लॅबमध्ये एका कल्चर डिशमध्ये तिच्या जोडीदारांच्या शुक्राणूंबरोबर त्याचं मिलन करत असतो. एक ते हे जे मध दिसतंय ते स्त्रीबीज आणि हे छोटे 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 असंख्य शुक्राणू आहेत. मग त्याचा गर्भ तयार होतो आणि तो गर्भ जर शुक्राणूंची संख्या नॉर्मल असेल तर IVF ने ही गर्भधारणा होते. पण शुक्राणूंची संख्या जर खूप कमी असेल तर छोट्या इंजेक्शनमध्ये हा शुक्राणू एका छोट्याशा इंजेक्शनच्या पिपेटमध्ये आपण ओढून घेत असतो आणि तो आपण स्त्रीबीजामध्ये डायरेक्टली इंजेक्ट करत असतो आणि त्याचे गर्भ तयार करत असतो. याला इक्सी असं म्हणतात. IVF आणि इक्सी. इक्सीमध्ये आपण एक शुक्राणू घेऊन तो डायरेक्ट एका अंड्यामध्ये आपण टोचून त्याचे गर्भ करत असतो. हे तयार झालेले गर्भ हे अंड आहे आणि ह्याच्यामध्ये आपण शुक्राणू घेतलेला या इंजेक्शन पिपेटमध्ये हा शुक्राणू आपण ह्या अंड्यामध्ये सोडून देतोय आणि मग आता ह्याचे छोटे छोटे एम्ब्रिओज बनतील. ते आपण तिसऱ्या किंवा 5व्या दिवशी आपण गर्भाशयामध्ये त्याचं रोपण करत असतो. जेव्हा आपण गर्भाशयात रोपण करतो त्यावेळेला फक्त 6 तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. कुठल्याही भुलेची त्याला गरज नसते. 6 तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आपण जेव्हा पेशंटला डिस्चार्ज देतो तेव्हा एक 15 दिवसाची गर्भ घट्ट चिकटण्यासाठी किंवा गर्भाचे रोपण होण्यासाठी आपण औषधं देत असतो. ती फक्त त्यांनी व्यवस्थित घेणं आवश्यक आहे. जसं म्हटलं जातं की IVF ने गर्भधारणा झाली की कंपल्सरी बेड रेस्ट लागते 9 महिने. हा जो समज आहे हा अतिशय चुकीचा समज आहे. एकदा का तो गर्भ रुजला की नेहमी नैसर्गिक जसं अपत्य गर्भधारणा असते त्याप्रमाणे सगळी तशी तेवढीच जरी काळजी घेतली तरी तेवढी ती पुरेशी ठरते. डॉक्टर, अजून एक असा एक समज आहे की इतके इंजेक्शन्स आहेत, इतक्या वेळा आम्हाला करावे लागतंय, तर हे फार महागडी अशी ट्रीटमेंट आहे का? ह्याबद्दल आपण काय सांगाल? अगदी बरोबर आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही उपचार पद्धती जसं तू म्हणालीस तशी निश्चितच थोडी खर्चिक आहे. कारण आपल्याला उपचारापूर्वी लागणाऱ्या सगळ्या तपासण्या, नंतर ही भारीतली बीज तयार करण्यासाठी लागणारी ही भारीतली इंजेक्शन्स, परत तो गर्भ वाढवण्यासाठी लॅबमध्ये लागणारी अनेक पोषक द्रव्य म्हणजे कल्चर मीडिया, डिस्पोजेबल, त्याचप्रमाणे त्या गर्भाचं रोपण होण्यासाठी लागणारी औषधं, हे तसं म्हटलं तर थोडी खर्चिकच असतात. पण योग्य त्यावेळी मूल होणं हे त्या जोडप्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचं असतं. कारण वर्षोनवर्ष आपण गर्भधारणेसाठी आपण अपत्याची वाट बघत असतो आणि त्यासाठी त्या स्वप्नपूर्तीसाठी थोडा खर्च हा होणार, एवढी एक मानसिक तयारी मात्र जोडप्यांनी
करायला लागते. पण हाच त्यांचा प्रॉब्लेम किंवा हा त्यांचा ताण कमी होण्यासाठी आमच्या सेंटरमध्ये एक अतिशय अभिनव योजना आहे. हो. त्यामध्ये एक सिंगल लाईन पॅकेज आम्ही IVFच्या पेशंटना देतो. म्हणजे काय बरं? कसं आहे शिल्पा, जेव्हा IVFचे पेशंट येतात ते हे खर्च करायला तयार असतात, तेव्हा मनात त्यांच्या निश्चितच दुगदुग असते की मी एवढा खर्च करतोय पण त्याचा नक्की तो उपयोग होईल ना, बरोबर? तर त्यामुळे त्यांची ही भीती अतिशय रास्त आहे. कसेबसे पैसे जोडून गोळा करून ते एकदा सायकल करतात. पण समजा जर ते सायकल फेल झालं तर ते अतिशय निराश होऊन जातात. कारण आपण बघितलं तर जगभरात IVFचा सक्सेस रेट एका सायकलमध्ये फक्त 40% आहे. म्हणजे 100 लोकांची जेव्हा आपण IVF करतो तेव्हा 40% लोकांनाच पहिल्या सायकलमध्ये गर्भधारणा होते. हे आपल्याला सुरुवातीला सामुपदेशनात सांगणं गरजेचं असतं. पण उरलेल्यांना मात्र परत एकदा कधी कधी 3-4 वेळा सुद्धा आपल्याला हा IVFचा प्रयत्न करावा लागतो. पण एकाच सायकल फेल्युअर झाल्यावर खचलेला, निराश झालेला जो पेशंट असतो, जे जोडपं असतं, त्यांना वाटतं डॉक्टरांची नक्कीच काहीतरी चुकी झालेली आहे आणि त्यामुळे तो दुसऱ्या हॉस्पिटलचा रस्ता बघतो. पण अशा वेळेला तू मगाशी म्हणाली होतीस वारंवार डॉक्टर बदलल्याने काय होतं. एकदा का डॉक्टरांनी IVF सायकल केलेलं आहे तेव्हा आणि समजा ते फेल झालेलं आहे, तेव्हा डॉक्टरांना लक्षात येतं की ह्या फेल्युअरचं कारण काय. स्त्रीबीजामध्ये काही प्रॉब्लेम आहे, शुक्राणूंमध्ये काही प्रॉब्लेम होता, की ज्या अस्तरावर गर्भ रुजणार आहे त्या अस्तरामध्ये काही प्रॉब्लेम आहेत. तर हे सगळं कळल्यावर दुसरं जेव्हा आपण सायकल करतो तेव्हा ह्याच्यातले काही ज्या त्रुटी आहेत हे त्या त्रुटी बाजूला करून आपण पेशंटना रिझल्ट देण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण जेव्हा पेशंट नाराज होतो, एक डॉक्टर पहिला डॉक्टर सोडून दुसऱ्या डॉक्टरकडे जेव्हा जातो तेव्हा ही महत्त्वाची माहिती ती सगळी वाया गेलेली असते आणि परत नवीन डॉक्टरकडे परत पहिल्यापासून या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याची सुरुवात होते. तर ह्यावर मात म्हणून आमच्याकडे आमच्या हॉस्पिटलमध्ये मी जे आता मगाशी म्हटलं एक अभिनव योजना आणली आहे. त्या योजनेचं नाव सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. एकदाच पैसे भरा आणि बारशाची तयारी करा. मी हे तुला दाखवते. एकदाच पैसे भरा आणि बारशाची तयारी करा हे आमचं लिफलेट आहे. कारण काय असतं, पेशंट आपण आत्ता मगाशी बघितले सगळेच पेशंट काही श्रीमंत असतात असं नाही. मध्यम वर्गातले पेशंट असतात, गरीब असतात. एकदाच सायकल करताना बऱ्यापैकी त्यांना पैशाची जुळवाजुळवी करावी लागलेली असते. तेव्हा आपण ही एकदाच त्यांनी फी आकारली, त्यांची एकदाच फी भरली, समजा पहिल्या सायकलमध्ये प्रयत्न अयशस्वी झाले तर त्यांना गर्भधारणा होईपर्यंत त्याच फीमध्ये आपण ट्रीटमेंट देतो. खरं तर डॉक्टर मला ह्याबद्दल ऐकायला सविस्तररित्या अधिक माहिती करून घ्यायला नक्कीच आवडेल. पण एक फोन आपण घेतोय. गणेश आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेले आहेत. 4थं वर्ष चालू आहे आणि मला 4थ्या वर्षामध्ये लग्न जसं झालं तेव्हा 7 ते 8 महिन्यामध्ये मला गर्भधारणा राहिली होती. ओके. आणि गर्भधारणा राहिल्यानंतर 1-2-2.5 महिन्यामध्ये ती गर्भ खाली झाला. आणि त्यानंतर ती पिशवी वगैरे साफ करून घेतली. आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही थोडेफार ट्रीटमेंट न घेता असं नैसर्गिक राहतोय का जरा हे केलं आम्ही. तर त्यानंतर काही नैसर्गिक काही राहिलं नाही. नंतर मग आम्ही जरा डॉक्टर वगैरे चालू केल्यानंतर त्यांनी गोळ्या वगैरे देऊन नैसर्गिक राहतोय का याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काही राहिलं नाही. आणि नंतर आम्ही 1 वेळा IVF त्यांनी आम्हाला 2 ते 3 वेळा IVF करायची ही केली, सल्ला दिला. त्याच्यावर आम्ही एकदा IVF पण केलेली होती. तर IVF केल्यानंतर सुद्धा काही राहिलं नाही. त्याच्यावर काय करायला लागेल आम्हाला, काय उपाय वगैरे गर्भधारणा यासाठी? नक्कीच. आता जी डॉक्टरांनी अभिनव कल्पना जी आपल्याला सांगितली आहे तिचा फायदा तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि या योजनेचं देखील आपण माहिती करून घेऊया. पण वेळ झाली एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत व्यंधत्वावर मात कशी करता येऊ शकते, यावरच आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुप्रिया पुराणिक. ब्रेकवर जाण्यापूर्वी गणेश यांनी जो प्रश्न विचारला होता आणि डॉक्टर जे उत्तर सांगत होते, त्यांची जी अभिनव योजना सांगत होते, त्याच्यासाठी तुम्ही असं आयडियल असं कपल म्हणाला की हरकत नाहीये. जसं ते म्हणाले की त्यांना 4 वर्ष झाली आहेत लग्नाला, त्यांचा IUIचे प्रयत्न करून झालेले आहेत, ते फेल झाले आहेत, तर आता काय करावं, किंवा त्यांच्या मिसेसचं देखील ॲबॉर्शन होऊन वगैरे गेलं होतं. तर डॉक्टर, असे जे पेशंट्स असतात, अशी जी जोडपी असतात, त्यांच्यासाठी ही योजना उपयोगी आहे ना? नक्कीच, ती निश्चितच. आता आपण बघितलं गणेशजींचं मिसेसचं एक अबॉर्शन झालंय, त्यामुळे त्यांना नैसर्गिक गर्भधारणा तर एकदा निश्चितच झाली होती. पण ती गर्भधारणा होऊन गेल्यावर जो मगाशी आपण प्रश्न उपस्थित केला होता की कधी कधी इन्फेक्शन होऊ शकतं आणि गर्भनलिकांना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर गर्भनलिकात काही प्रॉब्लेम झालाय का हे बघावं लागतं. पण ज्या अर्थी तीन IUI केली आहेत, त्या अर्थी त्यांच्या गर्भनलिका चालू असतील हे आपण गृहीत धरूया. दुसरं म्हणजे एखादं अबॉर्शन होऊन गेलं की गर्भाशयाच्या आतलं जे लायनिंग असतं, अस्तर असतं, एंडोमेट्रियम असतं, त्याला सुद्धा कधी कधी इजा पोचू शकते. त्यामुळे त्या अस्तराची जाडी किती आहे हे बघणं फार गरजेचं असतं. जर अस्तराची जाडी चांगली असेल, गर्भाशयाचं अस्तर जर छान तयार होत असेल, तर त्यांना IVFने निश्चितच गर्भधारणा राहू शकते. डॉक्टर, आपण ह्या योजनेबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती करून घेऊया का? कारण मला असं वाटतं ह्याचा उपयोग मला जास्तीत जास्त करून घ्यायला सगळ्याच जोडप्यांना नक्कीच आवडेल. बरोबर. काय सांगाल? हे आता मी जी योजना दाखवली ते आता आपण चित्र परत एकदा पाहू शकतो. ही एकदाच पैसे भरा आणि बारशाची तयारी करा. या योजनेमध्ये आपण एकदाच फी आकारली जाते आणि त्यामध्ये म्हणजे IVF करण्यासाठी एकदाच आपण फी आकारली जाते किंवा फी आकारतो आणि त्यानंतर तिला गर्भधारणा होईपर्यंत ट्रीटमेंट आपण देत असतो. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे एकदा IVF केलं की फक्त 40% लोकांना गर्भधारणा होऊ शकते. पण उरलेल्यांचं काय, तर उरलेल्यांना परत ते करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी परत आपल्याला पैशाची जुळवाजुळव करणं हे सर्वसामान्यांना काही परवडत नाही. आणि कित्येक वेळेला असं असतं की मानसिकरित्या एकदा पैसे भरून टाकले, आता आपल्याला 100% गर्भधारणा होणार हे एकदा त्यांच्या डोक्यात फिक्स झालं की ते मानसिकदृष्ट्या सुद्धा आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते अगदी निश्चिंत होतात आणि मग आम्हाला पाहिजे तो शारीरिक रिस्पॉन्स सहज मिळतो. नक्कीच. खरं तर ही फारच चांगली योजना आहे की जेणेकरून या योजनेचा फायदा बऱ्याच जणांना होऊ शकतो आणि त्याचा लाभ देखील जास्तीत जास्त जोडपी हा घेऊ शकतात. डॉक्टर, खरं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी